प्रभू श्रीरामाच्या नावानं कुणी दंगली घडवत असतील तर हा प्रभू श्रीरामांच्या विचारांचा पराभव आहे। रामाच्या नव्हे तर कामाच्या जोरावर मत मागा असं आवाहन संजय राऊत यांनी केलंय। साताऱ्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 39व्या गडकोट मोहिमेच्या सांगता कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पार गावात आले होते। रायरेश्वर ते प्रतापगड अशी गडकोट मोहीम घेण्यात आली। या मोहिमेत हजारो धारकरी सहभागी झाले होते। ही मोहीम म्हणजे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली। उद्धव ठाकरे 1 आणि 2 फेब्रुवारी असे 2 दिवस रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून ते शिवसैनिक आणि जनतेशी संवाद साधणार आहेत। 1 फेब्रुवारी रोजी पेण, अलिबाग आणि रोहा तर 2 फेब्रुवारी रोजी पोलादपूर, म्हसळ आणि माणगाव इथं त्यांच्या सभा होणार आहेत। व्यासपीठावर शिवसेना आपण खासदार होऊ शकतो असं लोकांना कल्पनेमध्ये वाटतं असं म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। प्रफुल्ल पटेल यांनी भाजपचे विद्यमान खासदार परिणय फुके यांच्यावर टीका केली। बॅनर पोस्टर इतके स्वस्त झाले आहेत की लोकांना स्वतःचा चेहरा बघण्याची इतकी सवय झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरुड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिलाय। गरुड हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। गरुड यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि एकनाथराव खडसे गटाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय।